बबलू नवले खून प्रकरणी अविनाश जर्मनीसह चौघांची निर्दोष मुक्तता. ॲडव्होकेट मेहबूब बांडदार दिनांक 5 मे 2017 रोजी रात्री 11 वाजता कबनूर येथील शिवराज बॅटरी दुकानासमोर पूर्वीच्या किरकोळ वादातून रोहन सावंत नेतले व बबलू सुभाष नवले यांना कोयत्याने व चाकूने हल्ला करून रोहन नेतले यास गंभीर जखमी केले व बबलू नवले यांचा खून केला. या आरोपातील संशयित अविनाश जर्मनी, अनिल खोत, विनायक सूर्यवंशी, अंकुश आमणे याची इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश सौ मिलिंद भोसले यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. संशयितांचे वतीने ॲडव्होकेट मेहबूब इब्राहिम बांडदार यांनी काम पाहिले. रोहन सावंत नेतले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर पोलिसांनी अविनाश शेखर जर्मनी, अनिल विष्णू खोत, विनायक अनिल सूर्यवंशी, नितीन महादेव लंगोटे, अंकुश अशोक आमणे, प्रवीण प्रकाश दावणेसह इतर 2 विधी संघर्षग्रस्त बालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर संशयित आरोपींना अटक करण्यात येऊन त्यांच्या विरोधात दोषारोपपत्र पाठवण्यात आले. सदरचे प्रकरण सत्र न्यायालयात वर्ग झाल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री मिलिंद भोसले यांच्यासमोर सदर खटल्याची सुनावणी सुरू झाली. सुनावणीच्या दरम्यान संशयित आरोपी अनिल विष्णू खोत व नितीन महादेव लंगोटे हे मयत झाल्याने उर्वरित संशयितांविरोधात खटल्याची सुनावणी सुरू झाली. या प्रकरणी फिर्यादी, जखमी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. बचाव पक्षातर्फे पंचनामे, वैद्यकीय दाखला कबूल करण्यात आला. मात्र फिर्याद सिद्ध होऊ शकली नाही. अनोळखी लोकांच्या विरुद्ध तक्रार व रात्रीच्या अंधारामुळे नेमके कोणी मारले याबद्दल संदिग्धता आहे, हे उलट तपासाद्वारे संशयित आरोपीचे वकील ॲडव्होकेट मेहबूब इब्राहिम बांडदार यांनी न्यायालयासमोर मांडल्या. कोर्टासमोरील पुरावा व खटल्यातील संदिग्धता तसेच संशयितांविरोधात ठोस पुरावा नसल्याने सर्वच संशयित आरोपीची न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. सदर कामी ॲडव्होकेट मेहबूब इब्राहिम बांडदार यांना ॲडव्होकेट रचना पाटील, ॲडव्होकेट अशफाक देसाई, नंदू नेर्लेकर यांनी सहकार्य केली. चॅनेलला सबस्क्राइब करा.